AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता परवलीचा शब्द बनलेला आहे. मानवी उत्क्रांतीचा जर आपण थोडासा आढावा घेतला, तर प्रत्येक टप्प्यावर मानवाने नवीन-नवीन शोध लावलेले आहेत, ज्याने आयुष्य सुकर झालेलं आहे. आणि या शोधामधला सगळ्यात क्रांतिकारी किंवा सगळ्यात नाविन्यपूर्ण शोध जर कोणता असेल, तर तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्यापैकी बहुतांश लोक विविध एआय टूल वापरत असतील किंवा वापरायची त्यांची इच्छा असेल. या एआय टूलनी आपल्यापैकी बहुसंख्य लोकांचं काम हे तुलनेने सोपं करून टाकलेलं आहे. पण आपण जेव्हा एआयचा वापर करत असतो, त्याचे फायदे घेत असतो, तेव्हाच त्याच्या मर्यादा सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता वैयक्तिकदृष्ट्या मी वकिली आणि कायदा या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे या क्षेत्रावर एआयचा होणारा परिणाम आणि या क्षेत्रात एआयचा वापर करताना त्याचे होणारे फायदे आणि त्याच्या असणाऱ्या मर्यादा ह्याच्यावरच मी बोलू शकतो. कारण बाकी क्षेत्रांमधला मी काही तज्ञ नाही किंवा त्यातली ज्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आपण म्हणतो, ती माझ्याकडे नाही, अनुभव नाही. तर वकिली किंवा कायदा क्षेत्र आणि एआय याचा जर आपण विचार करायचा झाला, तर ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा एआयचा चांगल्यापैकी प्रभाव दिसून येतो. म्हणजे कोणत्याही विषयावर तुम्हाला जर माहिती हवी असेल, मग ती जुजबी माहिती हवी असो किंवा तुम्हाला सखोल विश्लेषण करून हवं असो, एआय टूल हे सगळं काम अतिशय पटकन आणि प्रभावीपणे करतात. पण हे काम नक्की करतात कसं, हे लक्षात घेतल्याशिवाय त्याचा वापर करायची क्लुप्ती आपल्या लक्षात येणार नाही. कोणतंही एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल जर तुम्ही घेतलं, तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर ते एआय टूल स्वतः अभ्यास करून किंवा स्वतः माहिती निर्माण करून तुम्हाला ते देत नाही. तर बहुसंख्य एआय टूल काय करतात, की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इंटरनेटवर जी काही माहिती उपलब्ध आहे, ती सगळी माहिती खंगाळतात आणि त्या माहितीतनं त्या इंटेलिजन्सचा वापर करून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला सगळ्यात जास्त समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एआय काम कसं करतात, तर असलेली उपलब्ध माहिती खंगाळतात आणि त्यातनं तुम्हाला उत्तर देतात. म्हणजेच एआयचा जो मुख्य स्रोत आहे, तो सध्या अस्तित्वात असलेली माहिती हाच आहे. म्हणूनच जर एखादी चुकीचीच माहिती अस्तित्वात असेल आणि त्या माहितीच्या आधारावर जर तुम्हाला एआयने माहिती दिली, तर ती बिनचूक किंवा अचूक असणारच नाही, किंबहुना ती चुकीचीच असेल. म्हणून एआयचा वापर करताना फायदा काय आहे? तो कोणत्याही गोष्टीची माहिती तुम्हाला चटकन आणि पटकन तुम्ही मागाल त्या स्वरूपात मिळून जाते. पण त्याची मर्यादा काय आहे? तर एआयने दिलेली माहिती 100% खरी असेल, असं किमान आज तरी सांगता येत नाहीये. बदलत्या काळात एखाद वेळी त्याच्यात खूप सुधारणा होतील आणि बिनचूक माहिती देण्याची क्षमता त्या एआय टूलमध्ये येईल. पण आजचा जर विचार करायचा झाला, तर किमान आज तरी ती क्षमता त्या एआय टूलकडे नाही आहे. आणि मध्यंतरी म्हणजे गेल्या काही काळामध्ये न्यायालयांमधल्या विविध प्रकरणांमध्ये हा विषय चर्चेत आला होता, की एआयचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतोय आणि एआयचा वापर करून विविध प्रकरणं लिहिली जात आहेत, विविध जबाब लिहिले जात आहेत आणि ते कोणत्याही प्रकारचा तपास न करता न्यायालयात दाखल सुद्धा केले जात आहेत. म्हणजे अशीही काही उदाहरणं झाली, की वकिलांनी एआयचा वापर करून दाखल केलेलं प्रकरण जेव्हा त्या न्यायाधीशांनी आणि त्यांच्या क्लर्क लोकांनी वाचलं आणि त्याच्यात उद्धृत केलेले निकाल शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की असा कोणता निकालच आजपर्यंत झालेला नाहीये. आणि हे लक्षात आल्यावर कोणताही तपास न करता चुकीची माहिती दिली, म्हणून त्या प्रकरणामध्ये दंड सुद्धा करण्यात आला होता. म्हणजे एआयचा वापर करताना आपण जर तारतम्याने त्याचा वापर केला, तर तो निश्चितपणे फायद्याचा आहे. माझ्या वैयक्तिक मतानुसार एआयचा वापर तुम्ही कुठे-कुठे करू शकता? तर जुजबी माहिती मिळवणं, सखोल माहिती मिळवणं, एखाद्या विषयाचं विश्लेषण करून मागणं, एखादा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्याचे विविध पर्याय त्याच्याकडे मागणं, याच्याकरता तुम्ही त्या एआय टूलचा वापर करू शकता. पण एआय जी तुम्हाला सगळी माहिती देईल, त्या माहितीची सत्यता पडताळणं, हे काम अजूनही आपल्यालाच करायला लागणार आहे. आणि सत्यता पडताळायला अजूनही आवश्यकता असल्यामुळे एआय कडनं थेट कोणतंही प्रकरण
किंवा कोणत्याही प्रकरणाचं प्रत्युत्तर, जबाब इत्यादी लिहून घेणं आणि त्याचा कोणताही तपास किंवा त्याची खात्री न करता परस्पर दाखल करणं, हे सध्या तरी धोकादायक आहे. तसं किमान आत्ता तरी आपल्याला करता येत नाहीये. म्हणजे गेल्या काही दिवसातले जे अनुभव येतायत, ते आपण बातम्यांमध्ये सुद्धा वाचलं असेल, ऐकलं असेल, की एआयच्या भरोश्यावरच जर तुम्ही राहिलात आणि तुम्ही काही दाखल केलं, तर ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं. कारण उपलब्ध माहितीच जर चुकीची पण आकर्षक असेल, तर ती चुकीची आणि आकर्षक माहिती एआय तुमच्या पुढे मांडेल आणि तुम्ही ती जशीच आहे तशी वापराल तर तुम्ही गोत्यात याल. म्हणून एआयचा वापर करूच नये असं अजिबात नाही. एआयचा वापर अवश्य करावा. पण ज्या गोष्टीची जी क्षमता आहे आणि ज्या गोष्टीच्या ज्या मर्यादा आहेत, त्या लक्षात घेऊन आपण त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे तुमचं सगळंच काम त्यांच्याकडनं करून घेऊ, अशी आज काही स्थिती नाहीये. भविष्यात एखाद वेळी ती क्षमता सुद्धा त्या विविध टूलमध्ये येईल. पण आजचा विचार करायचा झाला, तर आज काही तशी स्थिती नाहीये. त्यामुळे तुम्ही विविध माहिती मिळवण्याकरता, विविध गोष्टींचं विश्लेषण करून घेण्याकरता, विविध गोष्टींवर मत मागवण्याकरता, या सगळ्याकरता एआय टूल वापरा. पण एआय टूलमधनं आलेली माहिती परखून घेतल्याशिवाय तुम्ही ती थेट वापरू नये, असं किमान माझं वैयक्तिक मत आहे. आणि कोणतीही गोष्ट जी लिहायची असते, मग तो दावा असेल, कैफियत असेल, प्रकरण असेल, जबाब असेल किंवा एखादा छोटा-मोठा करार असेल, तर ते अथपासून इथेपर्यंत लिहून घेण्याचं चूक किमान आत्ता तरी करू नये. दावा कसा लिहावा, कैफियतीत मग कुठले मुद्दे घ्यावे, अर्ज कसा करावा, अर्जाला उत्तर कसं द्यावं, या परिस्थितीमध्ये मला करार करायचा आहे, तर त्याच्यात कुठले मुद्दे असावेत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही एआयला विचारू शकता आणि त्याने दिलेल्या उत्तरांचा फायदा करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे काम करायचंय, त्याच्यात सुधारणा करून घेण्याकरता किंवा सुधारणा सुचवण्याकरता एआयचा वापर करता येईल. पण आपलं सगळं कामच परस्पर त्याला देऊन टाकणं, ज्याला आउटसोर्स करणं असं म्हणतात, ते करण्याची स्थिती आज तरी आलेली नाहीये. म्हणून तुम्ही पक्षकार असाल किंवा तुम्ही वकील असाल, तर एआयचा वापर अवश्य करा. त्याच्यात गैर काहीही नाही. पण एआयचा वापर करताना त्याच्या मर्यादा सुद्धा लक्षात घ्या आणि त्या मर्यादेतच त्याचा वापर करा. जेणेकरून तो वापर तुमच्या अंगाशी येणार नाही किंवा तुमच्या नुकसानाला कारणीभूत ठरणार नाही. हा विषय आपल्याला कसा वाटला? हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.